नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हिवाळ्यातील पौष्टिक मेथीचे लाडू कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य 1 किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे, तसेच 300 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत। मेथी दाण्यांना आपल्याला बारीक करण्याआधी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 किलो गूळ लागणार आहे, त्याचे पण आपण पीसेस करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे 1/2 kg खारीक घेतलेली आहे, तसेच 200 ग्रॅम आपण अक्रोड घेतलेले आहेत, 150 ग्रॅम पिस्ता घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे 250 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, 250 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, 50 ग्रॅम मखाणे घेतले आहेत, तसेच 100 ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 1/2 kg आपण इथं कोकोनट घेतलेला आहे, त्याचे पीसेस करून घेतले आहेत। त्यानंतर आपण इथं तिळाचं तेल वापरणार आहोत। 1 लिटर आपण बॉटल घेतलेली आहे। त्यानंतर खाण्याचा डिंक घेतलेला आहे, तसेच आपण अळिंगई टाकणार आहोत 100 ग्रॅम। त्यानंतर लाडू मसालाही सुपर शॉपीमध्ये अवेलेबल असतो, त्याच्यामध्ये सुंठवडा, बत्तीसा तसेच पौष्टिक जे वनस्पती असतात, शतावरी, सुंठ, गोखरू असे बरेचशा त्याच्यामध्ये जिन्नस असतात, त्यांचं ते मिश्रण असतं, तेही आपण यामध्ये ॲड करणार आहोत। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हे लाडू आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात। आवर्जून आपल्याला हे सगळेच जिन्नस असलेला मसाला जर अवेलेबल झाला तर तो नक्की टाकायचा आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये शिंगाडा पीठही घालणार आहोत। अशा प्रकारे आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत, जेणेकरून जास्त दिवस लाडू हे टिकतील। तसेच विलायची पावडर, खसखस, त्याचप्रमाणे जायफळही आपण किसून घेणार आहोत। अशा प्रकारे हे संपूर्ण साहित्य आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडू हे आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने ते टिकतील। आपण खोबरं आणि खारीक गिरणीमधूनच बारीक करून आणलेली होती मी, आणि अळिंग किंवा गोडंबी वगैरे ह्या ज्या जिन्नस आहेत ते तुम्हाला जर स्किप करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता, ते तुमच्या आवडीवर आहे। जर तुम्हाला टाकायचं तर तुम्ही ते टाका किंवा स्किप केलं तरी चालेल। आता सुरुवातीला आपण काजू तेलामध्ये 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घेऊयात। त्यानंतर मी त्याच्यामध्ये अक्रोड आणि पिस्ताही परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण बदामही थोडे परतून घेऊयात। तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्या टेस्टमध्येही खूप फरक पडतो। बदाम झालेले आहेत। आता आपण जी गोडंबी घेतली आहे ती पण छान अशी परतून घेऊयात। त्यानंतर मखाणेही आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। हे सगळे जिन्नस थोडं गाळ झाल्यावर आपल्याला त्याची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत ते सगळे।
आपण 300 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 1 किलो आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आमच्याकडे मेथी थोडी भाजून घेतात 6 ते 7 मिनिटं, जेणेकरून ती वाटताना किंवा ती जेव्हा त्याचं आपण पीठ बनवतो तेव्हा व्यवस्थित बारीक होईल। आणि ती भाजलेली मेथी असते ती गव्हामध्ये मिक्स करून तसंही दळलं जातं किंवा तुम्ही मिक्सरमध्ये घरी काढली तरी चालेल। त्यानंतर आपण जो खाण्याचा डिंक असतो तोही व्यवस्थित छान असा तेलामध्ये तळून घेतलेला आहे, त्याला थंड करायला ठेवला आहे। त्यानंतर आपण जी खारीक बारीक करून घेतलेली होती ती सुद्धा छान अशी परतून घेणार आहोत। हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू हे कंबरदुखी असो किंवा इतर आपलं काही सांधेदुखी असेल, या सगळ्या गोष्टींवर फारच उपयुक्त असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील जी उष्णता असते तिचं प्रमाणही समतोल राहण्यास मदत होते। त्यानंतर आपण खोबऱ्याचा जो किस होता बारीक केलेला तो पण परतून घेणार आहोत। आपल्याला हे सर्व मंद आचेवरच करून घ्यायचं आहे। गॅस फुल केला तर ते जास्त काळं वगैरे नको व्हायला, म्हणून गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे। अशा प्रकारे सर्व आपण जे ड्रायफ्रुट्स होते ते तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते पण आपल्याला छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेलही टाकत जायचं आहे, जेणेकरून ते छान असं भाजलं जाईल। अशा प्रकारे खारीक आपण पूर्णपणे परतून घेतलेले आहे। त्यानंतर ड्रायफ्रुट्स पण आपण परतून घेतलेले आहे। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट ही आता करणार आहोत। आपल्या चॅनलवर बऱ्याच दिवसांपासून कुकिंगचा व्हिडिओ वगैरे अपलोड झाला नव्हता, म्हटलं चला या निमित्ताने आपण हा व्हिडिओ तुमच्यासोबत मला शेअर करावासा वाटला। तुम्ही बघू शकता आपण ह्या सगळ्या जिन्नस आता बारीक करून घेत आहोत। त्याचप्रमाणे एका साईडला आपण जो 1 किलो गूळ घेतलेला आहे तो पण आपण तेलामध्ये मेल्ट करायला ठेवलेला आहे। आणि लक्षात ठेवा, हा आपण जेव्हा गूळ मेल्ट करतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही लोवरच ठेवायची आहे, जेणेकरून तो जास्त म्हणजे कडक नको व्हायला। ते नंतर एक 10 ते 11 मिनिटात आरामात ते मेल्ट होतं सगळं व्यवस्थित। आता आपण जे गव्हाचं पीठ आपण छान भाजून घेतलेलं होतं ते पण मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढत आहे। त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते तेही आपण मिक्स करत आहोत। आणि गूळ हा मेल्ट झाल्यानंतर त्याला आपल्याला गाळणीमध्येच एकदा गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यात जर काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल। अशा प्रकारे आपण सगळे जिन्नस हे मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी थोडं जायफळही किसून घेत आहे। तसेच आपण यामध्ये वेलची पूड आणि सुंठ पावडरही थोडी टाकलेली आहे, ते शूट करायचं राहिलं माझ्याकडून। आता आपण
मेल्ट केलेला जो गूळ आहे तोही मिक्स करून घेऊ। अगदी छान असे लाडू तयार होतात। हे व्यवस्थित प्रॉपर मिक्स करून आपल्याला मग याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। दोघा हातांनी पटापट असे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता याप्रमाणे। आपले मेथीचे लाडू हे तयार झालेले आहेत। आता आपण उडदाच्या डाळीचे लाडू कसे बनवायचे ते पण पाहणार आहोत। त्यासाठी आपण 1 kg हे उडदाची डाळ घेतलेली आहे। ती आपण एका कापडाने व्यवस्थित आधी पुसून घेतलेली आहे। नंतर एक 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर छान तिला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपण तिला बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर परत कढईमध्ये आपण तुपात बारीक केलेली जी डाळ आहे ती आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत तुपामध्ये आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे। त्यानंतर आपण मेथी लाडूंसाठी जे ड्रायफ्रुट्स वगैरे आपण बारीक केलेले होते मी त्यातून एक वाटी सगळं काढून घेतलेलं होतं साहित्य उडदाच्या डाळीच्या लाडूंसाठी। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला छान असं ते ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। छान असा सुगंध येत आहे। आता आपण ते एका मोठ्या परातीत वगैरे काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1/2 kg पिठी साखर घालायची आहे। ते तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आपण काढून ठेवलेले होते तेही मी त्यामध्ये ॲड करून मग गरम केलेलं तूप त्यात घालून असे लाडूही बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी खमंग असे उडदाच्या डाळीचे लाडूही आपले तयार झालेले आहेत। आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल होईल म्हणून मी हा शेअर केला। तर तुम्हाला आजची रेसिपी तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की करून पहा हे दोघंही प्रकारचे लाडू। थँक यू।